तो ही रे माझा मित्राचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे कॉम्पिटिशनला सुरुवात झालेली असते आणि सगळ्यांना एक एक डबे दिलेले असतात. तर आता इथे होस्ट म्हणते दिलेल्या कपड्यांपासून बनवायचा एक इंडो वेस्टर्न स्टाईल ड्रेस असं म्हणते ती. तर आता सगळ्यांना चांगल्या साड्या वगैरे काय काय मिळालेलं असतं आणि आता अर्णवला मात्र चिंध्या मिळालेल्या असतात. तर आता ईश्वरी पण बघते असा काय बायसनेस होतोय अर्णव बरोबर म्हणून. तर आता अर्णव जातो आणि म्हणतो त्या देवचाळीला की तुम्ही मला चुकीचा बॉक्स दिलाय. तर आता तो म्हणतो मी चुकीचा बॉक्स नाही दिला तुम्ही काही करू शकत नाही असं म्हणतो तो. तर आता इथे सगळं रेकॉर्ड होत असतं आणि अर्णवचा चेहरा पडलेला असतो. मात्र आता इथे सौदामिनी देशमुख खूप आनंदात असतात आणि ते म्हणतात की अर्णव आता तुझ्याही या कपड्यांसारख्या स्वप्नांच्या चिंध्या होणार असं म्हणतात त्या. तर आता अर्णव घेऊन थांबलेला असतो त्या चिंध्या आपल्या हातामध्ये आणि तिला खूप जास्त दुःख झालेलं असतं. सर ह्याचं काय होणार असं म्हणते ईश्वरी. तर आता अर्णव म्हणतो सगळं होणार आता या चिंध्याच आपल्या स्वप्नांना शिवणार असं म्हणतो तो. म्हणजे असं म्हणते ईश्वरी. तर आता ती धीर देते अर्णवला. तर बघा प्रेक्षक हो हे 12 जुलैला येणार आहे. मात्र आजच्या एपिसोडमध्ये तर काही हे नव्हतं. तर प्रेक्षक अजून 2-3 दिवसांनी हे मेन एपिसोडमध्ये येऊ शकतं. कारण आता आजच्या एपिसोडमध्ये तर फक्त मशीनच रिपेअरी झालेली आहे. तर त्यामुळे 15 तारखेला वगैरे हे येऊ शकतं मेन एपिसोडमध्ये. तर बघा आता प्रोमोमध्ये प्रेक्षक हो या सौदामिनी देशमुखने पहिला तर मशीन खराब केली अर्णवची. म्हणजे त्या वल्लरीने सांगितलेलं असतं की आपल्या आईचा आशीर्वाद म्हणून त्यांनी ती मशीन घेऊन आलेली असते म्हणून. तर मुद्दाम त्या मशीनीवर डोळा ठेवून त्या देशमुख बहिणींनी देवचाळे मिळून सगळ्यांनी मिळून ती मशीन तोडलेली असते. मग त्याच्यानंतर ईश्वरीने ती लावून आणलेली असते. मग आता ती मशीन लावून आणलेलीच असते. तेवढ्यातच बघतात तर काय अर्णवला ह्या चिंध्या मिळालेल्या असतात. तर आता अर्णवला मात्र कळतच नाही मला का चिंध्या मिळाल्या आणि बाकी सगळ्यांना साडी वगैरे कसं काय मिळालं म्हणून. तर बघा प्रेक्षक हो वल्लरीने फिल्डिंग सेट केलेली आहे आणि देशमुख बाईने सांगितलेलं आहे की आकाशला आणि नम्रताला कॉम्पिटिशनमध्ये सगळं सोपं करून द्यायला. त्यामुळे खूप छान साडी दिलेली असते आकाशला इथे आणि अर्णवला मात्र चिंध्या दिलेल्या असतात. मात्र आता इथे ईश्वरीला खूप मोठा प्रश्न पडतो की अर्णवला असं कसं काय चिंध्या दिल्यात म्हणून. बाकी सगळ्यांना तर एवढा छान कापड दिलेला असतो. तर आता ईश्वरीला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय होतंय म्हणून. मात्र आता अर्णवला ती म्हणते हे सगळं काय आहे म्हणून. तर तो म्हणतो सगळं होणार सगळं होणार तू काळजी करू नकोस. आता ह्या चिंध्या आमच्या स्वप्नांच्या चिंध्यांना जोडणार असं म्हणतो तो. तर आता इथे देशमुखबाई मात्र आव्हान देतच असते की आता बघ जे स्वप्नांच्या कशा चिंध्या होतात त्या. त्याच्यावरच आता इथे अर्णवचं उत्तर असतं की माझ्या स्वप्नांना ह्या चिंध्या जोडणार म्हणून. तर प्रेक्षक खूप छान प्रोमो आहे हा आणि खूप छान पॉझिटिव्ह असा आहे हा प्रोमो. तर आता हा प्रोमो असं दाखवलेला आहे की अर्णव समोर खूप मोठ्या मोठ्या आव्हान आहेत आणि त्याला ते सगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. तर अर्णव कसं सामोरे जाणार हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे प्रेक्षक हो. कारण आता इथे ह्या चिंध्या खूपच छोट्या छोट्या असतात आणि बाकी सगळ्यांना खूप छान कापड आलेलं असतं. त्यामुळे आता अर्णव काय करणार आणि कसं करणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. मात्र अर्णव आणि ईश्वरीने ही कॉम्पिटिशन जिंकलेली आहे. तर आता इथे राकेश शेवटच्या वेळेला म्हणजे शेवटच्या फेरीला येऊन बॉम्ब बसवणार आहे आणि अर्णव आणि ईश्वरीला अडवण्याचाही प्रयत्न करणार आहे बघा प्रेक्षक हो. तर त्यावेळी ते दोघं जण काय करणार आहेत हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि आता प्रत्येक फेरीप्रमाणे खूपच डिफिकल्ट होत जाणार आहे अर्णव आणि ईश्वरीला. आता हा भाग होता म्हणजे ही जी फेरी होती ह्यामध्ये तर चिंध्या दिल्या आणि एवढं टफ केलं त्यांच्यासाठी. आता पुढची फेरी त्याच्यामध्ये तर अजून काय काय टफ होणार आहेत गोष्टी. तर बघा प्रेक्षक हो, इथे वाईट गोष्ट म्हणजे ही आहे की आकाश आणि नम्रताला असं वाटतं की ते खूप छान परफॉर्म करतायत. मात्र त्यांना सगळं सोपं आणि आयतं करून देते वल्लरी. कारण तिने हात मिळवलेला आहे देशमुखबाई सोबत. तर त्यामुळे त्या दोघांची डील झालेली असते आणि मात्र नम्रता आणि आकाश खूप जास्त उडायला लागले की त्यांचा परफॉर्मन्स खूप छान जातोय म्हणून. मात्र इथे अर्णव आणि ईश्वरीला एवढ्या घाणेरड्या आव्हानांना सामोरं जावं लागतंय की त्यांना खूप जास्त त्रास होतोय बघा प्रेक्षक हो. आणि अर्णव आणि ईश्वरी मात्र खूप धीराने सगळं घेत आहेत. मात्र आकाश आणि नम्रताला सगळ्याच गोष्टी आयत्या मिळालेल्या आहेत आणि कसं काय त्यांच्या लक्षात येत नाही हे पण कळत नाही प्रेक्षक हो. तर आता नम्रता तर इतकी बावळ दाखवली आहे की बहिणीच्या जीवावर उठलेली असते नेहमीच आणि उगाचच नंतर रडायचा ड्रामा करते आणि ईश्वरीला इमोशनल ब्लॅकमेल करते. तर प्रेक्षक हो तुम्हाला नम्रता हे पात्र कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला असं वाटतं का की आकाशने लग्न करायला हवं होतं नम्रतासोबत. कारण आता इथे ही नम्रतामध्ये सुद्धा आम्हाला वल्लरीच दिसायला लागलेली आहे आणि दुसरी वल्लरी नम्रताच आहे. कारण आता इथे नम्रताला पण खूप जास्त अटेन्शन पाहिजे असते आणि आता ती सगळी ईश्वरीला मिळत असते. त्यामुळे ती कुठल्याही थराला जात असते आणि आता ती काही करायला बाकी मागे पुढे बघत नसते. त्यामुळे प्रेक्षक हो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक हो तू हिरे माझा मित्राचे आजचे एपिसोड तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रेक्षक हो तुम्हाला तू हिरे मित्राचा हा करंट ट्रॅक कसा वाटतोय ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तर प्रेक्षक हो अजून काय काय तुम्हाला अपडेट्स पाहिजे असतील तर ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि आता फीडबॅक द्यायचे असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही मला सांगूच शकता. तर प्रेक्षक हो अजून कोणती तुमची आवडती मालिका आहे स्टार प्रवाहवरची म्हणजे बाई तुझा आशीर्वाद आहे, ठरलं तर मग आहे, तू हिरा माझा मित्र
महत्त्व आहे. तुझ्या सोबतीने आहे, वचन दिले तू मला आहे, आनंदी सिरियल आहे. तर प्रेक्षक हो, तुमची आवडती मालिका कोणती आहे? की लग्नानंतर होईलच प्रेम तुमची आवडती मालिका आहे की लपंडाव आहे? तर प्रेक्षक हो, कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमची आवडती जोडी कोणती आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे अर्जुन सायली आहे, ऐश्वर्या राणव आहे, की पार्थ काव्य आहे, की जीवानंदिनी आहे, की अजून आनंदीच्या सिरियलमधली ती जोडी आहे, की बाईचा आशीर्वाद मधली जोडी आहे, की वचन दिले तू मला मधले शौर्य आणि ऊर्जा आहे? हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. कारण प्रेक्षक हो, तुमचा फीडबॅक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि आमच्याही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवनवीन प्रोमोज बघायचे असतील तर आमच्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर प्रेक्षक हो, आजचा हा प्रोमो इतकाच होता आणि अजिबात बघायला विसरू नका. 15 जुलैचा मेन एपिसोड जो आम्ही अपलोड करणार आहे ह्याच चॅनलवरती. तर प्रेक्षक हो, आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून काही तुम्हाला विचारायचं असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगू शकता तुम्ही. तर प्रेक्षक हो, आता हा प्रोमो खूप इंटरेस्टिंग होता आणि 15 जुलैला येणार आहे. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी बदलणार आहेत आणि आता खूप छान गोष्टी घडणारही आहेत अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यामध्ये. तर प्रेक्षक हो, आजचा हा प्रोमो इतकाच होता. तर प्रेक्षक हो, अजून इंटरेस्टिंग गोष्टी बघायच्या असतील तर बघतच राहा आमचा हा चॅनल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर प्रेक्षक हो, आजचा हा प्रोमो इतकाच होता आणि अजून एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.